अशा मुजोर अधिकाऱ्यावर मुजोर कंत्राटदारावर आपण कारवाई करणार का? एक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज स्वतःच्या खात्याचे मंत्री आहेत आणि दुसरे पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे आपण वंशज। आता आपल्याला पण माहिती आहे अध्यक्ष सभापती महोदय की आपण आता राजेशाहीत नाही लोकशाहीत आहे। मग सगळ्यांचं सभापती महोदय, पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ही लक्षवेधी पुकारत असताना दोन महापुरुषांचे वंशज या सभागृहात आहेत। एक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज स्वतःच्या खात्याचे मंत्री आहेत आणि दुसरे पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे आपण वंशज। आणि दोन्ही महापुरुषांनी वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत जे कडक नियम त्यांच्या काळात अवलंबिले होते त्याची अंमलबजावणी व्हावी एवढी मला या लक्षवेधीच्या माध्यमातून अपेक्षा। मी जास्त क्लब करणार नाही, पण मला 1 मिनिट द्यावा। छत्रपती शिवाजी महाराजांचं मान्य राजेसाहेब एक पत्र आहे वृक्ष संवर्धनासंदर्भात की रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढविली, ती झाडे तोडल्यावरी त्याचे दुःखास पारावर काय, याने धन्याचेच पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो, या वृक्षाच्या अभावे हानी होते, याकरिता ही गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी। कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे तोडून न्यावे। आज ही लक्षवेधी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी साधारण राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य व जिल्हा रस्त्याची कामे करताना झालेली जी वृक्षतोड आहे सभापती महोदय, त्या संदर्भातली आहे। मोठे मोठे वटवृक्ष, मोठी मोठी पिंपळ आणि जे काही ऑक्सिजन पुढच्या पिढीला देणारी झाडं जी आहेत, उत्तरामध्ये मोठे आकडे माननीय मंत्री महोदय दाखवले गेलेले आहेत। पण या लक्षवेधीच्या अनुषंगाने माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत। मुळामध्ये राष्ट्रीय महामार्ग किंवा जिल्हा महामार्गात असणाऱ्या वटवृक्षावर रात्रीच्या प्रहरात ज्या काही कुऱ्हाडी चालवल्या जातात याचं कारण असं असतं की वृक्षप्रेमी दिवसा त्याला विरोध करतात, पण कंत्राटदार ज्या पद्धतीनं निर्दयीपणे ह्या कत्तली करतात, आता खासगी कंपन्याला RTI लागू होत नाही माननीय मंत्री महोदय, त्यामुळे याची स्पेसिफिक आकडेवारी भेटत नाही। आज आम्ही बघतो की सयाजी शिंदे, आपण नाव ऐकलं, अभिनेते आहेत, ते त्यांच्या सह्याद्री देवराईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत चळवळ चालवतात। आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे की वृक्ष तोडी संदर्भात 1972चा जो कायदा आहे त्या कायद्यात बदल झाल्याशिवाय ही वृक्षतोड थांबणार नाही, त्यामुळे त्या कायद्यात तुम्ही बदल करणार का? नंबर 2, या उत्तरामध्ये जी झाडे तोडल्या गेली त्या तोडल्या गेलेल्या झाडानंतर रस्त्याच्या दुतर्फा 10 झाडे लावायची आहेत, म्हणजे 5 आणि 5, ती किती लावल्या गेली, ती किती जगली, किती टिकवली? समृद्धी महामार्गाचा उल्लेख माननीय सभापती महोदय, आम्ही समृद्धी मार्गावरून येणारी लोक आहोत। रस्त्याच्या दुतर्फा उन्हाळ्यामध्ये कुठेही हिरवळ बसायला झाडे दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की 1972च्या वृक्षतोडी संदर्भातला कायदा बदलणार का? नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी 3 लाख झाडांची झालेली कत्तल, रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी 2 लाखावर झालेला संहार, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 35,000 झाडावर चाललेला कुऱ्हाडी, कोल्हापूर कळे रस्ता रुंदीकरणात 1400 झाडांचा गेलेला बळी, याला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर कारवाई करणार का? आणि तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न जो माझ्या जिल्ह्याच्या संदर्भात आपल्या खात्याची जी काही लोक आहेत, म्हणजे PWDच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे आम्ही विचारतो की बाबा आमच्या जिल्ह्यातलंच एकच उदाहरण देतो मंत्री महोदय की 60 ते 70 किलोमीटरच्या रस्त्यावर कंत्राटदाराने 2 ते 3 किलोमीटरवर झाडं लावले। झाडे 2024ला लावायची होती, पण झाडाचं बाबतीत त्यांनी अंमलबजावणी 2025च्या 7व्या महिन्यात केली। आम्ही ज्यावेळेस आमदार म्हणून तिथे पत्र देतो त्याची पत्राची उत्तर सुद्धा तुमचे PWDचे अधिकारी देत नाहीत। अशा मुजोर अधिकाऱ्यावर, मुजोर कंत्राटदारावर आपण कारवाई करणार का? सभापती महोदय, मान्य मिटकरी साहेबांनी आपला आणि माझ्या घराण्याचा वारसाचा तो उल्लेख केला आणि तो आहे भावनिक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी काही पंक्ती वाचून, पण आता आपल्याला पण माहिती आहे अध्यक्ष सभापती महोदय की आपण आता राजेशाहीत नाही लोकशाहीत आहे। मग सगळ्यांचं आता आपलं असं सांगून ऐकण्यापेक्षा आता आपल्याला सगळ्यांचं ऐकून घ्यायला लागतंय ही आणि सगळ्यांबरोबर पुढे जायला लागतं, ही लोकशाहीतली आहे। आज नाही मूड नाही सारखं
सारखं सारखं वारसा सांगून ते एकदा संपवलेलं बरं असतं. सभापती महोदय, हा विषय जो आहे आपल्याला पण माहिती आहे की आता आपण सगळीकडे कामं, रस्त्याचे रुंदीकरण, एक्सप्रेस वे, समृद्धीसारखा मोठा हे झाला आणि सगळीकडे रस्ता रुंद करायचा म्हटलं की झाडं तिथं असतात, ती काढायला लागतात. मग त्याची यापूर्वी जास्त करून तोडलीच जायची आणि त्या ठिकाणी जी झाडं आपण तोडतो सभापती महोदय किंवा ज्याची वृक्षतोड होती ती परत लावली गेली पाहिजेत असं आपलं या सर्व हायवेजचा इथं उल्लेख केला. मग आपला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असेल, त्याचबरोबर आपला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग असेल, रत्नागिरी कोल्हापूर असेल, कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग असेल, त्याचबरोबर पुणे बँगलोर असेल, या सर्वच या वृक्षांची तोड करावी लागली ही वस्तुस्थिती आहे. आकडा पण तो मोठा आहे याच्यामध्ये दिलेला आहे, त्याची माहिती पण आमदार महोदयांना आहे. पण सभापती महोदय, आपला याबरोबर ही झाडं हे परत लावली गेली पाहिजेत याबद्दल या सर्व निविदा प्रक्रियांमध्ये जी आहे ती तरतुदी केल्या गेलेल्या आहेत आणि केलेल्या असतातच. पण तरी जी भावना इथं आमदार महोदयांनी व्यक्त केली ही वस्तुस्थिती आहे की झाडं लावली जातात पण ती जगतात का नाही हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आपण किती लावली त्याच्यापेक्षा आपण जगवतोय किती हे खरं म्हणजे त्या संबंधित कंत्राटदारानं किंवा PWDचे पण आमचे जे अधिकारी आहेत त्यांनी खरं त्याच्यावर भर दिला पाहिजे असं नक्कीच माझं पण वैयक्तिक मत आहे. आणि त्याप्रमाणे आपण जी EPC कॉन्ट्रॅक्ट आहेत याच्यामध्ये थोडं पूर्वी हे होतं की जी असेल ती रक्कम ही एकदम या EPCच्या माध्यमातून झाडांचं पण जे काय ते असायचं सभापती महोदय हे त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं जायचं आणि मग त्याच्यावर म्हणावा तसा कंट्रोल जो आहे आपला तो विभागाचा राहायचा नाही. पण आपण काही निर्णय मे 2025 मध्ये सभापती महोदय घेतले, काही बदल आपण त्याच्यामध्ये विभागाच्या वतीनं केलं की आता आपण एकदम हे देत नाही त्यांनी आपण त्याला टप्पे आता सभापती महोदय पाडलेत किंवा तुम्ही झाडं जी लावायची मग रस्त्याच्या मध्ये असू दे, रस्त्याच्या साईडला असू दे, तर त्याच्यामध्ये असे वेगवेगळे 4-5 टप्पे केलेत. खड्डा करणे असेल, त्याचं माती पुरवणे असेल, कीटकनाशक असेल, मग झाडं लावणे, मग त्याचं असं एक 6 त्याच्यामध्ये आहेत फेजेस आहेत किंवा टप्पे आहेत आणि त्याप्रमाणे त्या याला लागणारा जो निधी आहे ते काम केल्यानंतर त्याची GPS कॉर्डिनेट्स, त्याचा GPS फोटो हे सगळं घेतल्यानंतर आपण त्यांना जे काही पेमेंट आहे ते टप्प्याटप्प्यानं आता आपण वितरित करतो. आणि नक्कीच सभापती महोदय ज्याचा उल्लेख मिटकरी साहेबांनी केला, कायद्याच्या बाबतीत पण ते बोलले. सभापती महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की आपण तसं महसूल आणि वन, कारण हा कायदा त्यांच्या माध्यमातून होता, हा PWD कायद्यामध्ये जो बदल करायचा आहे हा PWDच्या सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीतला बदल नाही आहे. पण आपण त्या पद्धतीनं ते पण कळवलेलं आहे की ह्याच्यामध्ये बदल करावा आणि शासनाच्या तो विचाराधीन आहे. राहिला विषय कार्यवाही करण्याचा कॉन्ट्रॅक्टरांवर, तर जी वृक्षतोड या सर्व कामांसाठी सभापती महोदय झाली आहे त्याची परवानगी दिली गेली होती. तर परवानगी देऊन हे हायवे करत असताना वृक्षतोड झालेली, असं काही बेकायदेशीर ती झाडं तोडलीत असं नाही. पण कार्यवाही आपण सभापती महोदय जी झाडं लावायला वृक्षतोड झाल्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर जी झाडं लावायला सांगितली होती ती जर लावली गेली नसतील, ती जर जगवली गेली नसतील तर त्या ह्याच्यावर आपण कार्यवाही करू शकतो आणि त्याप्रमाणे संबंधित या सर्व याची पण माहिती जे जे मोठे महामार्ग झालेत किंवा ज्यांचा उल्लेख आहे त्याची परत एकदा घेतली जाईल की किती झाडं लावली, किती जगलीत, आज तारखेला किती जगलीत ह्याची माहिती आम्ही जे विभागाकडनं घेऊ. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना पण सूचना दिल्या जातील सर्व यांना की आमदार महोदयांकडनं जे पत्र
या बाबतीत येतात किंवा इतर याच्या बाबतीत, तर त्यांचा मान सन्मान आणि त्याला वेळच्या वेळी उत्तर हे विभागाकडनं त्या अधिकाऱ्यांकडनं दिलं जाईल, ह्या सूचना त्यांना परत एकदा दिल्या जातील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.